नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जेवण करताना नेहमी हे नियम लक्षात ठेवा. तुम्ही जर जेवण करत असाल तर हे नियमाचे पालन करा. 1. जेवणाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करावी. 2. जेवण करताना जास्त बडबड करू नये. 3. जेवण करताना आपले मुख हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल याची काळजी घ्यावी. 4. जेवण करताना तोंड पश्चिम दिशेला असू नये. 5. पायात चप्पल किंवा बूटं घालून जेवण करू नये. 6. जेवण करताना एका हाताने ताट धरून जेवण करू नये. जेवण करताना काही नियम पाळल्यास त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. उदाहरणार्थ, जेवण शांतपणे आणि व्यवस्थित खावे. जेवण करताना बोलू नये आणि उभे राहून किंवा घाईघाईने जेवू नये. जेवण करताना पाळायला योग्य नियम. शांतपणे आणि व्यवस्थितपणे जेवण करा. जेवण करताना शांत आणि व्यवस्थित बसून खावे. जेवण घाईघाईने किंवा उभे राहून खाऊ नये. जेवण करताना बोलू नये. जेवण करताना बोलल्यास अन्न व्यवस्थित पचत नाही. जेवणाचे शिष्टाचार. जेवण करताना शिष्टाचार पाळावे. उदाहरणार्थ, दुसऱ्याच्या ताटात लक्ष घालू नये. न विचारता दुसऱ्याच्या ताटातील पदार्थ उचलू नये आणि जेवताना जास्त बोलू देखील नये. जेवणानंतर थोड्या वेळाने पाणी प्यावे. गरम पाणी किंवा लगेच पाणी पिऊ नये. जेवणाचे वेळा. रोज एकाच वेळेस जेवण करावे. जेवण करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच बसावे. दक्षिण दिशेला तोंड करून जेवू नये. जेवणानंतर झोप. जेवणानंतर लगेच झोपू नये. थोडा वेळ बसून किंवा फिरून यावे. जास्त अन्न खाऊ नये. पोटात जेवण व्यवस्थित गेलं पाहिजे. जास्त खाऊ नये. उष्टे जेवण. कोणालाही उष्टे जेवण देऊ नये आणि कोणाचे उष्टे जेवण घेऊ नये. फळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच खाऊ नयेत. फळे खायला वेगळा वेळ असावा. जेवणानंतर व्यायाम. जेवणानंतर थोडा वेळ व्यायाम करावा. जेवणाचे नियम पाळण्याचे फायदे. पचन सुधारते. जेवण व्यवस्थित खाल्ल्यास पचन सुधारते. भूक कमी होते. जेवण शांतपणे खाल्ल्यास भूक कमी होते आणि जास्त अन्न खाण्याची शक्यता कमी होते. वजन नियंत्रणात राहते. जेवण व्यवस्थित खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते. ऊर्जा वाढते. जेवण व्यवस्थित खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. मानसिक आरोग्य सुधारते. जेवण व्यवस्थित खाल्ल्यास मानसिक आरोग्य सुधारते. आज आम्ही तुम्हाला जेवणाशी संबंधित असेच काही खास नियम सांगत आहोत. एकाच ठिकाणी बसून पोटभर जेवण करावे. टाकून दिलेले अन्न पुन्हा खाऊ नये. यामुळे आयुष्य कमी होते. कोणालाही उष्टे जेवण खाऊ घालू नये आणि कोणाचेही उष्टे जेवण घेऊ नये. तसेच खरकट्या तोंडाने कुठेही जाऊ नये. जेवण शांत आणि आनंद मनाने करावे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की जेवण करताना कोणते नियम पाळावेत. तर हे नियम नक्की पाळा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.